2025च्या नवीन संशोधनामध्ये कॅन्सर आणि हार्ट अटॅक नेमकं लोकांना लवकर आणि जास्त का येऊ लागलेत याची महत्त्वाची कारणे आता डॉक्टरांनी नवीन संशोधन करून शोधून काढले आहेत। तुम्ही दररोजच्या जेवणामध्ये या 5 भाज्या जर पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्या तर होऊ शकतात तुम्हाला कॅन्सर आणि हार्ट अटॅक यासारखी गंभीर आजार। डॉक्टरांनी नवीन संशोधन करून कॅन्सर आणि हार्ट अटॅक जास्त आणि लवकर येण्याची कारणे आता शोधून काढली आहेत। आपण नेहमी सकाळची भाजी संध्याकाळी गरम करून खातो किंवा संध्याकाळची भाजी दुसऱ्या दिवशी सकाळी गरम करून खातो, पण आता तुम्ही सावधान व्हा, तुम्ही बळी पडू शकता या गंभीर आजारांना। पुन्हा पुन्हा गरम करून या 5 गोष्टी खाल्ल्यामुळे आता गंभीर आजार तुम्हाला होऊ शकतात असं संशोधनामध्ये आता सिद्ध झालं आहे। एखादी भाजी एकदा शिजवली तर ती ताजीच्या ताजी त्या ठिकाणी खायला पाहिजे, पण बऱ्याच वेळा ती शिल्लक राहते आणि 12 तासानंतर आपण दुसऱ्या वेळेस आपण ती भाजी पुन्हा पुन्हा गरम करून खातो। याचा इतका भयानक परिणाम होतो की त्या गोष्टीवर इतकं त्या ठिकाणी वाईट परिणाम होतो की तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसेल। याला कृपया दुर्लक्ष करू नका। या 5 प्रकारच्या भाज्या एक वेळ फेकून द्या, परंतु अजिबात पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नका। यामुळेच आजकाल पुढे जाऊन कॅन्सर आणि हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे। डॉक्टरांनी नवीन संशोधन करून ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी आता शोधून काढली आहे। पुन्हा पुन्हा या भाज्या गरम केल्यानंतर अशा पण काही गोष्टीमुळे अगदी काही दिवसांमध्येच अनेक लोकांचा मृत्यू देखील झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे। इतकं पॉयझन याच्यामध्ये तयार होतंय हे आम्ही नाही सांगत, तर जगात भरपूर या ठिकाणी आता शास्त्रीय अभ्यास देखील डॉक्टरांनी आता केलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 5 पैकी यातल्या 2 गोष्टी तर अशा आहेत की त्या प्रत्येकाच्या घरात अगदी एक वेळ काय 5-5, 10-10 वेळा पुन्हा पुन्हा गरम देखील करून या ठिकाणी खाल्ल्या जातात आणि कदाचित त्यामुळेच आजकाल कॅन्सर, हार्ट अटॅक यासारखे गंभीर आजार प्रत्येकाच्या घरामध्ये या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे। चला तर मग या ठिकाणी जाणून घेऊयात कोणत्या अशा 5 गोष्टी आहेत की ज्या पुन्हा पुन्हा जर गरम करून खाल्ल्या तर आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो, मोठा धोका होऊ शकतो। याबरोबरच आता कॅन्सर आणि हार्ट अटॅक यासारख्या आजारांना आमंत्रण तुम्हाला देखील मिळू शकतं। त्यामुळे या 5 भाज्या कोणत्या आहेत नक्की तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। या 5 गोष्टी पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नका असं डॉक्टरांनी सांगितलंय। आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा एखादी भाजी केली जाते, ती गरम आपण भाजी करत असताना ती शिजवली जाते, उष्णतेचा संपर्क तिच्यामध्ये येतो म्हणजे गॅसवर शिजवली जाते, मग ही भाजी तयार होते, आपण ती भाजी खातो, पण बऱ्याच वेळा काय होतं ती भाजी शिल्लक राहते किंवा काही वेळेस त्या ठिकाणी प्रमाण गावत नाही, जास्त प्रमाणात ही भाजी आपण घरामध्ये करतो। आणि बऱ्याच वेळा आपल्याकडे अशी सुद्धा पद्धत असते की सकाळी एकदा त्या ठिकाणी स्वयंपाक जर केला तर संध्याकाळी तो स्वयंपाक वापरायचा, मग सकाळची भाजी संध्याकाळी खाताना किंवा संध्याकाळच्या भाज्या दुसऱ्या दिवशी सकाळी खाताना आपण तिला नेहमी गरम करत असतो। आणि बऱ्याच वेळा काही भाज्या किंवा काही पदार्थ आपण एकदा नाही, दोनदा नाही, तर अगदी 5 ते 10 वेळा देखील गरम करून त्या भाजीला पदार्थाला खात असतो। आपल्याला वाटतं उष्णता दिली म्हणजेच गॅसवर त्याला तापवलं, एकदा उकळलं, तळलं किंवा उष्णता दिली तर त्याच्यामधले सर्व जंतू मरतात असं या ठिकाणी आपल्याला वाटत असतं आणि ते खाण्यासाठी अगदी सुरक्षित असतं असं आपल्याला वाटत असतं, परंतु तसं काही नाही आहे। जंतू मरतात, पण त्या पदार्थामध्ये असणारे जे काही केमिकल आहेत तर त्यांच्या रासायनिक स्ट्रक्चरमध्ये इतका काय बदल होऊन जातो की त्यामुळे आरोग्यासाठी ही चांगली असणारी भाजी एकदा तापवल्यानंतर, एकदा शिजवल्यानंतर जी आपल्या शरीराला अगदी 100% गुण देते, पण जर परत परत ही भाजी जर गरम केली तर तुमचं आयुष्य देखील या ठिकाणी आता संपवू शकते। तर अशाच 5 गोष्टींची आम्ही लिस्ट आणली आहे की ज्या एकदाच गरम करायच्या आहेत, ज्या एकदाच ताज्या खायच्या आहेत, डबल गरम करून तुम्हाला खायचं नाही, अन्यथा कॅन्सर आणि हार्ट अटॅकचा धोका आहे असं सांगण्यात आलं आहे। आता बघा डॉक्टरांच्या माध्यमातून आता सांगण्यात आले, आता ज्या परत भाज्या तुम्हाला करण्याची अजिबात तुम्ही चूक या ठिकाणी करायची नाही आहे। तुमच्या आयुष्याचे कदाचित मोठा धोका देखील आता ही परत भाजी करून खाल्ल्याने, गरम करून खाल्ल्याने होऊ शकतो। यामध्ये 5 गोष्टी आहेत। तसं पाहिलं तर प्रत्येक गोष्ट ही ताजीच गरमागरम खाल्ली पाहिजे, परत गरम करून खाणं चुकीचं आहे, पण त्यातल्या त्यात या 5 अशा गोष्टी डॉक्टरांनी शोधून काढलेत की ज्याचा तुमच्या शरीरावर सगळ्यात जास्त प्रमाणात दुष्परिणाम होतो। आणि यामधली
5 नंबरची शेवटची जी गोष्ट आहे तर ती तुमच्या आमच्या देखील या ठिकाणी घरामध्ये उपलब्ध भरपूर वेळा या ठिकाणी असते आणि ती सारखंच तापवली जाते, वेळोवेळी त्या पदार्थाला गरम केलं जातं आणि तिच्यामुळे अगदी मोठं नुकसान देखील या ठिकाणी होत असतं। पहिली गोष्ट आहे जी गरम करून पुन्हा तुम्ही आता त्या ठिकाणी खाली नाही पाहिजे, पिली नाही पाहिजे, एकदाच गरम करून तात्काळ ती ग्रहण केली पाहिजे। बघा पहिली गोष्ट आहे ती म्हणजे चहा। आता चहा बऱ्याच वेळा आपण काय करतो, चहा शिल्लक राहिला तर तो पुन्हा एकदा गरम करतो किंवा काही लोकांना परत परत त्या ठिकाणी गरम करून झालेला चहा अगदी एक एक दोन दोन वेळा उकळायची सवय असते। आता मुळातच चहा पावडरमध्ये किंवा चहाच्या पानामध्ये जे असणारे रासायनिक चांगले गुणधर्म आहेत ते एकदा तापवल्यानंतर बऱ्याच वेळा त्या ठिकाणी निघून जात असतात। काही अगदी महत्त्वपूर्ण जे काय विटॅमिन्स चहामध्ये असतात तर त्या ठिकाणी निघून जातात, पण आपण त्याला पुन्हा पुन्हा या ठिकाणी एकदा जर तापवलं म्हणजे एकदा 2-3 वेळा जर तापवलं तर त्याच्यामधले सर्व महत्त्वपूर्ण गुण त्या ठिकाणी पूर्णत्व आता नाहीसे होतात, ज्यामध्ये विटॅमिन्स हे महत्त्वाचे पूर्ण जे असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा तोटा जो होतो तर ते तुमच्या आरोग्याला या ठिकाणी होत असतो। जास्त वेळा उकळल्याने त्याच्यामधल्या कॅफीनची मात्रा वाढून आता त्याच्यामधलं जे काय आम्ल आहे किंवा ॲसिड आहे तर ते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढून जातं, त्यामुळे तुम्हाला झोप न लागणं, मानसिक तणाव येणं, चिडचिडा येणं देखील प्रॉब्लेम त्या ठिकाणी सुरू होत असतं आणि त्यामुळेच तुम्हाला असा चहा पित असल्यामुळे सारखंच तुम्हाला या ठिकाणी ताणतणाव या ठिकाणी होऊ लागला, झोप येत नाही आणि याच्यामध्ये जे काय ॲसिड असतं तर त्या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये आता पित्त वगैरे वाढतं। हा झाला पहिला पदार्थ। अजून तुम्हाला 4 पदार्थ सांगणार आहे। शेवटचा पदार्थ या ठिकाणी जो असणार आहे त्यामुळे कॅन्सर आणि हार्ट अटॅकचा धोका जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे 4 नंबरचा 5 नंबरचा शेवटचा पदार्थ कोणता आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण ही माहिती डॉक्टरांनी नवीन संशोधन करून या ठिकाणी सांगितले आहे। आता बघा चहामुळे काय होतं, तुमच्या पोटाचे विकार देखील चालू व्हायला सुरुवात होतात। आता दुसरी अशी गोष्ट आहे जी 80% मध्ये अगदी दररोज त्या ठिकाणी दुसरी गोष्ट ही खाल्ली जाते आणि ती जर गरम केली म्हणजे अगदी साधारण ही गोष्ट आहे, तुम्ही विचार देखील करू शकत नाही या गोष्टीने एवढं म्हणजे तुमच्या फूड पॉयझनिंग त्या ठिकाणी होऊ शकतं अशी गोष्ट आहे। जर ती सारखंच गरम करून खाल्ली तर आता त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो, तर ती आहे बटाटा। आता बटाट्याची भाजी आपण खातो, बटाट्यापासून तयार केलेला वडापाव आपण खात असतो, बटाट्यापासून जे काय फास्ट फूड त्या ठिकाणी आलेले असतात ते पदार्थ आपण या ठिकाणी नेहमीच खात असतो। आता काय होतं, सगळ्यात धोकादायक पदार्थ आहे बटाटा। आता बटाटा जर पुन्हा पुन्हा गरम केलं, आता बघा त्या ठिकाणी दुसरं तिसरं नाही तर डायरेक्ट विषच या बटाट्यामुळं डबल गरम केल्याने होऊ शकतं। आता बघा याच्यामध्ये एक स्टार्च असतो, पिष्टमय पदार्थ असतो आणि हे जर पुन्हा पुन्हा जर या ठिकाणी गरम केलं तर या स्टार्च जे काय रूपांतर आहे तर ते कोलेस्टेरॉल आणि ब्युटेनियम या रासायनिकमध्ये होतं आणि याच्यामध्ये तयार झाल्यामुळे एक प्रकारची जालिम विष त्या ठिकाणी तुमच्या पोटामध्ये तयार होत असतं, ज्यामुळे तुम्हाला पोटाचे विकार, चक्कर येणं, मळमळणं अशा प्रकारे होऊ शकतात। फूड पॉयझनिंग देखील होऊ शकतं आणि सगळ्यात गंभीर प्रकारमध्ये बटाटा जर उकडला असेल आणि बटाटा त्या ठिकाणी डबल त्या ठिकाणी पिवळ्या कलरची बटाट्याची भाजी सारखंच गरम केला तर काय होऊ शकतं बघा। आता बघा बटाट्यासोबत अनेकांना या ठिकाणी तूप, चीज, बटर वगैरे या गोष्टी मिक्स जर तुम्हाला त्या ठिकाणी खायची सवय असेल तर त्या परिस्थितीत तो जर शिजवला आणि पुन्हा पुन्हा जर गरम करून तो मी खाल्ला तर ते सगळ्यात मोठं पॉयझनिंग त्या ठिकाणी होऊ शकतं। त्यामुळे इथे फार तुम्हाला या ठिकाणी आता काळजी घ्यायची आहे। फास्ट फूड पदार्थासाठी आपण उकडलेल्या बटाट्यात चीज, पनीर किंवा इतर ज्या गोष्टी ॲड करतो आणि तेच त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी खात असतो, त्या ठिकाणी डबल गरम करून तसंच ठेवतो आणि खात असतो, तर ते जर आपण पुन्हा पुन्हा गरम करून जर खाण्याचा प्रयत्न केला तर ते मोठं पॉयझनिंग या ठिकाणी आता होऊ शकतं। आता तिसरी गोष्ट आहे जी 70 ते 80% वेळा आपण गरम करून खातो, पण त्यानंतर चौथी आणि 5वी गोष्ट शेवटला तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक घरामध्ये 10 ते 15 वेळा सारखंच गरम करून त्या ठिकाणी शेवटची वस्तू या ठिकाणी आपण खात असतो। त्याआधी आपण जाणून घेऊयात की तिसरी गोष्ट म्हणजे अंडी। आता अंडे जे काय आहे तर अगदी नाश्त्यापासून मुख्य जेवणापर्यंत खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे अंडे असतो, पण तुम्हाला माहिती आहे का बघा अंड्यामध्ये त्या ठिकाणी सॅल्मोनियम नावाचा एक बॅक्टेरिया किंवा एक जीवाणू असतो। हा जीवाणू ज्या वेळेस अंडा त्या ठिकाणी उकडलं जातं, शिजवलं जातं किंवा त्याच्यावर प्रक्रिया या ठिकाणी केली जाते
त्यावेळेस त्याची संख्या कमी होते। पण हेच अंड आधी उकडलेलं त्या ठिकाणी आहे किंवा आधी त्यामध्ये काहीतरी बनवलेलं आहे ते पुन्हा पुन्हा जेव्हा गरम केलं जातं तर हा साल्मोनेला जो असतो तर तो प्रचंड प्रमाणात वाढतो आणि पोटामध्ये भयंकर प्रमाणात त्या ठिकाणी आजार व्हायला सुरुवात होत असतात, ज्याने तुम्हाला उलटी, जुलाब, मळमळणे, आता त्या ठिकाणी चक्कर येणे, हार्ट अटॅक, कॅन्सर यासारखी गंभीर लक्षणे सुद्धा तुम्हाला जाणवू शकतात। त्यामुळे आता या ठिकाणी पुढचा पदार्थ कोणता आहे आणि अंडी या ठिकाणी कशा पद्धतीने खायचे नक्की बघा। आता बघा, तुमच्या शरीरामध्ये अशा प्रकारे डबल गरम करून अंडी खाल्ल्याने या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये गंभीर आजार दिसायला सुरुवात होऊ शकतात। तुम्ही म्हणाल अंडे काय आम्ही परत गरम करून खात नाही, पण शेवटची 5वी गोष्ट तुम्हाला पुढे सांगणार आहे जी प्रत्येक घरामध्ये 10 वेळा गरम करून तुम्ही खात असता। पण त्याआधी पाहूया 4थी गोष्ट म्हणजे नेमकं कोणते आहे। बघा, 4थी गोष्ट आहे पालक। कुठल्याही पालेभाज्या म्हणजे त्यातल्या त्यात पालक ही भाजी, आता त्यामध्ये असतं लोह, याबरोबरच पालक भाजीमध्ये नायट्रेट्स देखील आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतं। काय होतं, ही भाजी परत गरम केली तर लोहाचं ऑक्सिडायझेशन आता या ठिकाणी होत असतं, ज्यामुळे पचनासंबंधी प्रचंड आजाराला या ठिकाणी तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं। त्यामुळे कुठलीही पालेभाजी असेल तर ती एकदाच गरम करून त्या ठिकाणी खाल्ली पाहिजे। दुसऱ्या वेळेस जर ती आता खायची असेल तर न गरम करता त्या ठिकाणी तुम्ही गारच भाजी या ठिकाणी आता खायला पाहिजे। आता बघा, 5वा आणि सगळ्यात भयानक पदार्थ आहे जो प्रत्येक घरात 10 ते 15 वेळा गरम केला जातो, ज्यामुळे मला तरी वाटतं भरपूर आजार यामुळे वाढलेले आहेत। ते म्हणजे खाद्यतेल। भजी तळायची असल्यास खाद्यतेल, वडे तळायचे असल्यास खाद्यतेल, कुठले वेपर्स तळायचे असल्यास खाद्यतेल, आता चिवडा तळायचा असेल तरी पण त्या ठिकाणी खाद्यतेल या ठिकाणी आता तुम्ही वापरत असता। मग या खाद्यतेलामुळे नेमकं तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो तुम्ही नक्की पाहायचं आहे। आता बघा, या ठिकाणी अगदी व्यवस्थित जर आपण लक्षपूर्वक त्या ठिकाणी निरीक्षण केलं तर एकदा भजी तळलेलं आता काही खाद्यतेल जे आहे तर ते आपण त्या ठिकाणी फेकून देत नाही। आता एक तर आपण भाजीला आता तीच त्या ठिकाणी तळलेलं वापरतो किंवा पुन्हा गरम त्या ठिकाणी हुक करून आपण एकदा भजी तळलेलं तेल अगदी 10-15 वेळा देखील इतर भाज्या बनवण्यासाठी या ठिकाणी वापरत असतो। आणि हेच तेल जेव्हा पुन्हा गरम होतं तर अगदी त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रचंड रासायनिक बदल त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होतात, ज्यामुळे तुमच्या शरीरात हाय कोलेस्ट्रॉल, कॅन्सर, हृदयामध्ये ब्लॉकेज होणे असे आजार या ठिकाणी व्हायला सुरुवात होतात। कारण की जे चांगलं फॅट आहे तर त्याचं रूपांतर हे व्हाईट फॅटमध्ये व्हायला सुरुवात होते। या व्यतिरिक्त 6वी आणि 7वी आता गोष्ट सांगणार आहे। ही 6वी गोष्ट म्हणजे मशरूम। आता बघा, त्या ठिकाणी अनेक घरामध्ये मशरूम या ठिकाणी खाल्लं जातं। मशरूम सुद्धा अगदी 3 ते 4 वेळा जर गरम केलं तर त्याच्यामधल्या प्रोटीनची मात्रा कमी होऊन जाते। त्याच्यामधला जो काय त्या ठिकाणी आता निकृष्ट आहे तर तो कमी होऊन जातो। 7वा पदार्थ आहे तांदूळ। तो म्हणजे तांदूळ आता बऱ्याच वेळा आपण गरम करतो। आता गरम करून वेगवेगळ्या पद्धतीने तांदूळ खाण्याचा त्या ठिकाणी प्रत्येकाला हौस असते। जर गरम हे केलं तर त्याच्यामधलं देखील विशिष्ट बॅक्टेरिया जो असतो तर हा बॅक्टेरिया देखील प्रचंड वेगाने या ठिकाणी आता वाढत असतो। पुन्हा गरम केल्यानंतर त्यामुळे शिळा भात कधी खाऊ नये असा सल्ला दिला जातो। त्यामुळे आता हे जर अशी गोष्ट तुम्हाला पुन्हा जर खायची असेल तर शिळे उरलेले जर पदार्थ खायचे असतील तर पुन्हा न गरम करता खायला पाहिजे, त्या स्थितीतच खाल्लं पाहिजे। डॉक्टरांनी तुमच्यासाठी चांगली माहिती या ठिकाणी सांगितली आहे। तुम्ही जे कोणते पदार्थ खाता तर ते तुमच्या आरोग्यासाठी लवकर खाणं चांगलं आहे। जास्त गरम पुन्हा खाऊ नका, पुन्हा गरम खाऊ नका, अशा पद्धतीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टरांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला। तुमच्या आरोग्यासाठी अशाच प्रकारची नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।